नमस्कार शेतकरी बांधवांनो. आजची बातमी खूप मोठी आणि थेट तुमच्याशी संबंधित आहे. पीक विम्याचे तब्बल 18 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. होय, आणि हा निर्णय 30 मार्च 2026च्या अधिकृत GR मधून घेण्यात आला आहे. मित्रांनो, हा निधी आहे खरीप 2022 आणि रब्बी 2022 ते 23 या हंगामासाठी. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा पैसा नेमका कोणाला मिळणार? तर लक्ष देऊ नाही का? ज्या शेतकऱ्यांनी त्या काळात पीक विमा काढला होता आणि ज्यांचे नुकसान जास्त झाले होते, पण त्यांना अजूनही पूर्ण नुकसान भरपाई मिळाली नव्हती. विशेषतः 110% पेक्षा जास्त भरपाई बाकी होती. अशा शेतकऱ्यांचे पैसे अजून अडकले होते. कारण नियम असा आहे की 110% पेक्षा जास्त नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकार देते. आणि आता हाच प्रलंबित भाग देण्यासाठी 18,58,80,947 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. ही रक्कम थेट भारतीय कृषी विमा कंपनीला दिली जाणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे पैसे अडकले होते त्यांना आता ते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण लक्षात ठेवा, हा फायदा फक्त त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्यांनी खरीप 2022 किंवा रब्बी 2022 ते 23 मध्ये पीक विमा घेतला होता आणि ज्यांचा क्लेम अजून पूर्ण झालाही अपडेट आहे. बाकी असलेल्या विमा पैशांसाठी मोठा दिलासा. त्यामुळे मित्रांनो, तुमचा विमा क्लेम त्या काळातील असेल तर लगेच स्टेटस तपासा. अशाच अधिकृत आणि कामाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.